मी बघायला लागली मोबाईल धरा बहिड्याला आणि शिवीला बघू देऊ नका. तुमची तुम्ही बघा. सांगितले काही लक्षात आले का? बघू द्या मम्मी त्यांना त्यांच्याशिवाय आम्हाला करमत नाही. मी सांगितलेलं तेवढं जायचं कळलं का? दादा कामाला बिमात बघ आम्ही बघतो फोन. होय होय बघती. दादिया मम्मीने सांगितलं बड्याला फोन बघू द्यायचे नाही. बर बर आपल्या मम्मीचं ऐकलं पाहिजे. आम्ही तुला बघू देत नाही. मी सांगितलं करते मम्मी म्हणजे बसू दे. इसकी मौत सोचनी पड़ेगी. त्यांना झोप देत नाही मी. काय तुला मी सांगतो तेवढं ऐक माझा. आता तू काय कर माहिती आहे का? काय त्यांना असं भूत होऊन भ्यायला दाखव. तुम्हाला यो मी भूत आलोय मला फोन बघू देत काय का नाही असं करायला. काय करायचं दाखवशील का? चादर मला जरा झोपू दे. मी जरा ऑफिसला जाऊन काम कंटाळा नाही. मला लय कंटाळा बाबा. जा जा होय रे. हा काय केली तुला काही? गॅदरिंगचे कपडे वाटले. अरे त्याच्या आईला. हा आता तुला मिळत बसतोय बघ. आता 100% मी तुझा बसला म्हणून समज. आता त्यांची अशी कुंगी त्यांची थाटच होणार बघ. काय त्यांना आता खिडकीतून जायचं. आणि असं करायचं. मग तुला कसा ते फोन बघू देत नाही बघच. आवाज येतोय. कोण आहे? आमचं भाव आहे. ती कुठे आहे आता? ती काय माहित नाही. फोन देत आहे का? नाही. आता मग आता आम्ही काय करू? नाही तर मी तर मला खाई टाकी. नाही बघू. आम्ही नाही बघू देणार. तू काय करणार? खाऊन टाकव.
तुम्ही तुमच्या मम्मीचं ऐकायचं नाही. मम्मीचं ऐकलं का असं होतंय. मम्मी तुमची खूप वेडी आहे. तुमच्या मम्मीला काही कळत नाही. तुम्ही शाळेत सुद्धा असंच करताय. तुम्ही सावकार आहे म्हणताय, नसता तसं काहीच नसतं. सगळी मुलं सारखीच असतात. सावकार बिवकर गरीब श्रीमंत काहीही नसतं. आलं का देना तुमच्या मुलांनो. आता त्या तुमच्या भावाला फोन बघू द्यायचा. चला मग बघू द्या त्याला फोन. ती तुमचा भाऊच आहे, भूत नाही. मी भूत नाही, मी बाई आहे. आम्हाला माफ कर, आम्ही आमच्या मम्मीचं ऐकून केलं. चला आपण बघूया.